हॅलो मित्रांनो, आजच्या रेसिपीमध्ये मी बनवत आहे बेसन पिठाचे धिरडे। त्यासाठी मी ते एका बाउलमध्ये 1 वाटी कढीपीठ घेतलेले आहे। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि धने जिऱ्याचा कुटा टाकलेला आहे आणि थोडी हळद आपण याच्यामध्ये टाकूया। 1 चमचा चटणी घेतलेली आहे, आपण या बाउलमध्ये टाकूया आणि चवीपुरतं मीठ। आता आपण याला चांगलं मॅश। आता आपण चमच्याने थोडंसं एकत्र करून घेऊया मिश्रण। आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून कालवून घेऊया। आपण या मिश्रणाला थोडं थोडं पाणी टाकून कालवून घेऊया। जास्त पातळ नाही करायचं। आता आपलं हे धिरड्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण गॅस पेटवूया। गॅसवर तवा ठेवूया। ते मी 1 चमचा आणि तेल घेतलेलं आहे, तर आपण पूर्ण तव्याला तेल लावूया, म्हणजे चिटकत नाही धिरडा आपलं। पूर्ण तव्याला लावून घ्यायचं आहे। मी पूर्ण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता थोडं तापू देऊ आपण। चला, आपला तवा तापलेला आहे। आता त्यावर टाकू आपण मिश्रण। चला, आपलं बेसन पिठाचं धिरडं टाकून झालेलं आहे। आता छान मंद गॅसवर होऊ द्यायचं याला थोडा वेळ। तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करते मी। हे जे आपलं उलथणं आहे ना, ते उलथणं पाण्यामध्ये भिजवायचं आणि नंतर धिरडं काढायचं, कारण की धिरडं सावकाश निघते। तुम्ही या धिरड्याला भाकरीसोबत किंवा पोळीसोबत भी खाऊ शकता, तुमच्या आवडीनुसार। शक्यतो भाकरीसोबतच छान लागते। तुम्ही बघू शकता आपलं धिरडं झालेलं आहे। आता आपण सर्व बाजूने त्याला तेल लावूया। आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की धिरडं तुम्हाला कसं वाटलं। बाय, शेअर करा, लाईक करा। मी आता बेसन पिठाचं धिरडं भाकरीसोबत खातीये। तुम्ही विचार करा आता कशासोबत खायचं आहे तुम्हाला ते। मी 1 कांदा घेतलेला आहे, कारण की कांदा मला खूप आवडतो। तुम्ही पण सर्व करा, मी पण सर्व करते।